मॅच. खेळाडूचं नाव आहे मिस्टर AB अजिंक्य. AB आपण या. आजच्या दिवसातला 5वा मुकाबला या ठिकाणी पाहतोय आपण. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर बाबा 11 संघ पहिल्या षटकामध्ये फलकावती लावतोय 6 धावा आणि त्यानंतर गोलंदाज निखिल गोलंदाजी मार्गवरती येतोय हे दुसरं षटक हाताळण्यासाठी. भावेचं पहिलं षटक पडलं गेलं फक्त ना फक्त 6 धावांचं. त्यानंतर आपण पाहिलं निखिल येतो गोलंदाजी मार्गवरती. कोलवटापा चेंडू सरळ बॅटिंग मारण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू गोलंदाजाने अडवलेला आहे. एका धावाने निर्धाव चेंडू पडतोय. अकोटप्प्यात चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये कट केला आहे चेंडूला. एकच धाव घेतली जाईल चेंडूवरती. एका धावांची धावसंख्या 7 वरती पोहोचली जाते. लेफ्ट आर्म बॅटर आपण पाहतोय ऋषी स्ट्राईक एंड वरती येतोय. पहिल्या सामन्यामध्ये जास्त काही करता आलं नव्हतं परंतु आता या सामन्यामध्ये संधी आहे. आतापर्यंत पाहिलं तर 3 वरती खेळतोय. आता मात्र या पुढे येणारे चेंडूवरती आपण पाहिलं तर मोठे फटके येताना पाहायला मिळते आणि या चेंडूवरती आलाय मोठा फटका. 4 धावांचा. 4 धावांनी वाढ. धावा फलकावती लगावले तर तिच्या 4 धावांची 11. धावा फलकावती दुसरं षटक मार्गाचा. आतापर्यंत 3 चेंडू या षटकातले संपलेले आहेत. पुन्हा एकदा ऋषी करता पडणारा हा चेंडू अडवलाय. एकच धाव घेतली जाईल. स्क्वेअर रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण घडलं जाते. 12वी धाव फलकावती लगावले तर 2 चेंडू बाकी असतील या षटकातले. अकटप्या चेंडूवरती जागा पण मारण्याचा प्रयत्न. गचा क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमारेचे पार 4 धावांसाठी. दुसरं षटक या ठिकाणी संपलं गेले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावती 17 बाबा 11 संघाच्या यष्टीचे.
स्वीप मारण्याचा प्रयत्न चेंडूवरती जोगीच्या गोलंदाजीवरती निश्चितच आपण पाहतोय पंचांचा लेग बायचा इशारा. अवांतरची धाव ही धावसंख्येमध्ये ऍड केली जाईल. धावा फलकावरती 18 18. पुन्हा इथे जोगी टू ऋषी. ड्राईव्ह केला या ठिकाणी गुड लक चेंडूला अडवतोय आणि एकच धाव घेतली झाली चेंडूवरती. एका धावाने धावा फलकावरती 19 19 धावा फलकावरती आपण पाहतो तिसरं षटक मार्गस्थ आहे. अगोदर चेंडूवरती कट केला आहे आणि या ठिकाणी त्या कट वरती क्षेत्ररक्षक विकेट कीपरने चेंडू अडवला आणि यष्टीने रावला. तोपर्यंत आपण पाहिलं तर सुनील आपल्या क्रीजमध्ये नव्हता आणि गडी बाद. ऑन साइडला आता मात्र पहिल्या चेंडूवरती आल्यानंतर वेलकम करतोय जोगीचा 4 धावांनीशी चौकार. तेवीस धावा फलकावरती लगावल्या जातात या चौकारानेशी. पुन्हा एकदा जोगीत टू. आता मात्र दिलस्कूप मारलाय परंतु या चेंडूवरती गडी गारद होईल चेल्सीच्या स्वरूपात. ओमकार नवीन फलंदाजी मार्कवरती येतोय. वेगवान पद्धत चेंडू या ठिकाणी आफताबने अडवलाय. एकच धाव घेतली झाली चेंडूवरती. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2-4-24 24 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. येणारे शेवटचं षटक आले. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील निश्चित हे षटक दर्शवेल. आफताब गोलंदाजी मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळतो. हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय स्पर्धा VPL वसई बॉक्स क्रिकेट असोसिएशन मार्फत भरवलेली ही विरार प्रीमियर लीग. या स्पर्धेतला आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातला 5वा मुकाबला या ठिकाणी पाहायला मिळतोय. दरम्यान शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती येतोय आफताब. प्रथम ओमकार करता चेंडू खोलवर टप्प्यात जाते. चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषे पार. गडी बाद. येस थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. गडी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजी मार्कवरती येतोय निशांत. चेंडू अडवलाय. फेकी होईल. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एका धावानेशी 25 धावा फलकावरती लगावल्या जातात. 4 चेंडू अजून बाकी असतील आणि 4 चेंडू बाकी असताना आपण पाहिलं तर सडला मारलेला फटका या ठिकाणी. एकच धाव. सव्वीस धावा फलकावरती. 3 चेंडू बाकी. ड्राईव्ह केला. सरबॅटरी मारला फटका या ठिकाणी. एकच धाव. 27 धावा. चला शेवटचे 2 चेंडू. खोलवर टप्प्यात चेंडू. त्या चेंडूवरती ड्राईव्ह केला आहे. स्क्वेअर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण घडलं जातं. एकच धाव घेतली जाते चेंडूवरती. 28 रन ऑन द बोर्ड आणि लास्ट बॉल रिमेनिंग. निशांक करता पडणारा चेंडू. आता मात्र खोलवर टप्प्यात चेंडूवरती सरळ बॅटने मारलेला फटका परंतु मर्यादित क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातोय. गडी बाद होईल या चेंडूवरती आणि 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला गेला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती पाहिल्या तर 28 आणि
आई जीवदानी संघासाठी 29 धावांचा टार्गेट येऊन राहते. तर 28 धावांचा माफक लक्ष आहे. निश्चितच यापुढे होणारा सामना पाहिला जाईल. तर जयसाई विरार आणि स्वराज्य, जयसाई विरार आणि स्वराज्य कर्णधार या. जयसाई विरार आणि स्वराज्य संघाचा कर्णधार या. जयसाई विरार आणि स्वराज्य संघ या दोघांमधला टॉस. चौकार, 4 धावा. एकोणतीस धावांचा पाठलाग होत असताना आपण पाहतोय पहिल्या 4 चेंडूमध्ये आलेले आहेत 6 धावा. गुडलकच्या बॅटीतून येणारा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. मात्र स्वीपचा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु या ठिकाणी चेंडू निघून जातो. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू सांगता होते. 5 चेंडू झाले आतापर्यंत. 29 धावांचं माफक लक्ष आहे, परंतु त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही फलंदाज आतापर्यंत साचपडताना पाहायला मिळालेत. सर बॅटिंग मारला फटका त्या ठिकाणी लाल आणि चेंडू अडवला फेकेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. पहिलं षटक या ठिकाणी संपलं गेलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावा फलकावरती आहेत 7. अजून 3 षटकं बाकी आहे. 3 षटकामध्ये 22 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी आई जीवदानी संघाला. तर नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती भावेश येतोय गोलंदाजी मार्क वरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी. गुड लक स्ट्राइक एंड वरती. पहिला चेंडू थेट यष्टेंच्या मागे, नोचा इशारा पंचांकडनं. पुन्हा एकदा बॅक टू बॅक नो. अवंदाच्या 2 धावा या ठिकाणी भेटल्या जातात. धाव फलकावरती लगावले जातात 9. अजूनही 20 धावांची गरज असेल, ज्या ठिकाणी 28 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 18 चेंडूंचा, माफ करा, 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल.
बॅटीला कडा लागून थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू जातोय. एकच धाव भेटले झाले चेंडूवरती. एका धावण्याची धावसंख्या पुढे सरकते. 10 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. ड्राईव्ह केलेला आता मात्र लालाचं खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव घेतली गेलेली चेंडूवरती. एका धावण्याची धावसंख्या 11. अजून आपण पाहिलं गेलं तर या षटकातले 4 चेंडू बाकी आहेत. चांगले षटक निश्चितच टाकण्यासाठी भावेश आले होते, परंतु पहिले चेंडू थोडासा खराब पडले गेले. भावेशचा हा चेंडू फुल टॉस चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु त्या चेंडूवरती आपण पाहिलं तर पुढची टोक लागली बॅटीची आणि सरळ गेला चेंडू कव्हरच्या दिशेला. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. सुनीलने चेंडू अडवलाय. एकच धाव घेतली झाली चेंडूवरती. धावा फलकावरती 1 3 13 13 धावा फलकावरती. तर मात्र हा चेंडू चांगला फेकी थेट यष्टी वरती असती तर निश्चितच गडी गारद झाला असता, परंतु तसं काही न घडता ही धाव कंप्लीट होते आणि शेवटचा बॉल असेल. धावा फलकावरती 14. उलटा चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका. या ठिकाणी चेंडू अडता राहिलेला आहे. चेंडू जातो सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. तर 2 षटकाच्या समाप्तीचा 18 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत आणि येणारे 2 षटका बाकी आहेत आणि 2 षटकामध्ये धावा करायच्या आहेत त्या 11 12 11. आयोजकांना विनंती असेल, अजूनपर्यंत फोकस लागलेले नाहीयेत. बारा चेंडू आणि 11 धावांची गरज. नवीन गोलंदाज येईल गोलंदाजी मार्कवरती हर्ष. हर्ष स्ट्राइक एंड वरती आहे. गुड लक. फुल टॉस चेंडू स्वीपच्या सहारे गॅप मध्ये ढकलला चेंडू. 4 धावांसाठी चौकार. बावीस धावा फलकावरती आणि येणारे चेंडू 11-11 मध्ये 7 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू आणि तीच नसीहत. येतोय अजून एक चौकार. एकच धाव. 27 रन. 2 धावांची गरज असतील. ज्या ठिकाणी 9 चेंडू बाकी आहेत. तर लगेचच रेडी राहायचं पुढील होणारा सामना स्वराज्य वर्सेस. ड्राईव्ह केला आहे चेंडू. 4 धावांसाठी जातोय. विजय चौकार येतोय आफताबच्या बॅटीतून. स्वराज्य जयसाई विरार जरा दोन्ही संघ रेडी व्हायचंय. मैदानामध्ये दाखल व्हा. तर लगेच मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. मिस्टर आफताब ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आफताब.